7 मे बुधवार ह्या दिवशी काय झालं, ठीक आहे, मार्केट इथून ओपन झालं. 8 वाजेपर्यंतचं आपण मार्केट ऑब्झर्व केलं. 8 वाजेपर्यंत काय केलं, आज मार्केट होता बिहेवियरचा दिवस. मार्केटनं बिहेवियर का सोडलं, इथून मार्केट ओपन झालं, त्यानंतरचा हा फर्स्ट बिहेवियर. ओके, याले मार्केटनं वरती ब्रेक केलं, देन खाली अजून ब्रेक केलं, म्हणजे हे झालं आपलं फर्स्ट बिहेवियर काउंट. मग त्याच्यानंतर काय केलं, याने याच्यात गॅप सोडली, याच्यात गॅप क्रिएट करून याच्यात आलो. पण हा जो स्विंग आहे हा बिहेवियरमध्ये सेकंड बिहेवियरमध्ये काउंट नाही, कारण की इथं यानं याची लिक्विड रिसिव्ह केली, याला क्लोजिंग नाही आली, तर यानं हे याच्यातच गिनती होईल बा, हे फर्स्ट बिहेवियरमध्येच गिनती होईल. आता सेकंड बिहेवियर मार्केटले जर क्रिएट करा तर मार्केट काय करून याले ब्रेक करून वरते ह्या स्विंगले, देन सेल साईडचं आपल्याला रिजेक्शन अँड क्लोजिंग देईन चांगली आणि आपण एंट्री बनवू. पण इथं विषय काय झाला, एक समजा आपल्याला असं लागन की हे फर्स्ट बिहेवियर मॉर्निंगला देऊन दिलं मार्केटनं सकाळी, पण सेकंड बिहेवियर 11 वाजून राहिले, 10 वाजून राहिले, 12च्या नंतर आपल्याला सेकंड बिहेवियरच्या इकडे हे मार्केट चाललं. पण एक इथं गोष्ट काय आहे की इथं फर्स्ट बिहेवियर ठीक आहे, सकाळी मार्केटनं देऊन दिलं, 12च्या पहिले याले जर हाय घ्यायचा असतो तर यानं हाय घेतला असता, 12च्या पहिले याचा हाय घेऊन घेतला असता, आणि लो तर कसाच नसता घेतला. मग यानं 12च्या पहिले जर हाय घेऊन घेतला असतो तर इथं विषय काय झाला, यानं याले ब्रेक केलं. आता जर आपल्याला याले ब्रेक केल्यावर रिजेक्शन अँड क्लोजिंग सेल साईडनं भेटते तर आपल्याला तिथे ट्रेड टाकायचा आहे. याचा ट्रेड टाईम आहे 1 वाजता. आपण हा ट्रेड घेतला होता, म्हणजे घेतला नव्हता, हाय तो ट्रेड. याले वरती ब्रेक केलं यानं, इथं तर आपल्याला रिजेक्शन अँड क्लोजिंग नाही आली, याला कॅन्डलला क्लोजिंग आली, पण हे लय वायसुदी आहे, इथं आपण एंट्री घेत नाही. तर आपल्याला एंट्री कशी घेता, एक्झॅक्ट रिजेक्शन अँड क्लोजिंगवर आणि ह्या टॉपच्या कॅन्डलले असं प्रिव्हियस कॅन्डलनंच खाली ब्रेक पण असलं पाहिजे, प्रिव्हियसच्या 2 कॅन्डलमध्ये जसं इथं केलं. मग त्यानंतर काय केलं यानं, 1 स्विंग 2 स्विंग 50% झोनमध्ये मार्केट ऑलरेडी आलं इथपर्यंत, ठीक आहे. पण इथं चालतं, पण इथून आपल्याला रिजेक्शन अँड क्लोजिंग दिली नाही, तर आपण वेट केलं, अजून वरती गेलं, वरती पण ह्या स्विंगले पण क्लोजिंग आली नाही आणि ह्या स्विंगले पण क्लोजिंग आली नाही. इथून क्लोजिंग आली पण याले, तर इमिडिएट त्यानं अंदर त्याला स्वीप करून रेड कॅन्डल दिली आणि ह्या कॅन्डलले क्लोजिंग आली, आणि जे रिजेक्शन अँड क्लोजिंग आली ते ह्या स्विंगच्या खाली आली एकदम एक्झॅक्ट, आणि 0.5च्या झोनवर तर मार्केट आहे, म्हणजे मार्केटचे 50% झोन. आणि सेकंड बिहेवियरनं पण आपल्याला ते सांगून दिलेलं आहे की सेल साईड, तर आपण इथं एंट्री घेतली, लोचा टार्गेट लावलं. पण इथं विषय काय झाला आहे की बा यानं टार्गेट दिलं नाही, हे इथून साईडच गेलं, घुमलं, वापस घुमलं. तर हे घुमलं कोण, इथं 3 वाजले, 3च्या नंतर आपला रूल आहे की यानं जर खाली ब्रेक केलं, याला क्लोजिंग दिली तर हे इकडेच जाते, पण हे इकडे गेलं नाही. पण हे 3च्या नंतर इकडे क्लोजिंग देऊनही जर याला वरती ब्रेक करून राहिलं तर याच्यात काही अर्थ नाही, म्हणजे याचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. इथं आपल्याला हा मग ट्रेल करून घ्यायचा आहे. असाच आपला एक ट्रेड होता, कॉस्ट टू कॉस्ट हिट.